हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक 1 2. आजची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2024. माझ्या घरी बसून मी रेकॉर्डिंग करतो आहे आणि आजचा विषय आहे एरिक डी, वाशी, नवी मुंबई. एरिक डींचं एक जुनं रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे शेअरिंगचं, आणि ते खूपच जुनं आहे. ऑडिओ कॅसेटवरती ते मी खूप पूर्वी कधीतरी घेतलेलं आहे करून, कोणाकडून तरी मला आठवत नाही, म्हणजे मी काय रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे त्याचं प्रत्यक्ष, कोणाकडून तरी ते घेतलेलं आहे, काय मला आता आठवतही नाही ते. आणि ती ऑडिओ कॅसेट मला केदारनी, पुण्याचे आपल्या दादानी, ते ऑडिओ कॅसेटमधून ते काय MP3 करून दिलेलं आहे. आता ह्या एरिक दादांबद्दलची थोडीशी माहिती सांगायचा मी प्रयत्न करतो. हे एरिक दादा तत्कालीन परिस्थितीमध्ये, म्हणजे मी जेव्हा एमध्ये आलो 1989 साली, तेव्हा ते होते. मी त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचं शेअरिंग पण ऐकलेलं आहे इंग्रजीमध्ये. हिंदी पण फार कमी बोलायचे, इंग्रजीतच बोलायचे. ते कॅथलिक ख्रिश्चन होते आणि वाशीला राहायचे. वाशीचा आकार ग्रुप मला वाटतं जो आहे त्याच्यामध्ये ते सभासद होते आणि सर्वत्र संचार असायचा त्यांचा. ते स्टार स्पीकर होते. 12 पायऱ्यांवरती 12 स्टेप्सवरती बोलणे हा त्यांचा हातखंडा आणि स्पेशालिटी होती. आणि अर्थात ते हातामध्ये काय 12 पायऱ्या घेऊन किंवा पुस्तक घेऊन वगैरे असं बोलत असत, तेवढं मला आठवतं आहे. पण त्यांना गॉड एरिक असं म्हटलं जायचं, कारण ते सातत्याने परमेश्वराबद्दल बोलायचे. 25-30 वर्ष सोबत होते तेव्हा ते, आणि ते वारले तेव्हा पण मला वाटतं 30 वर्षापेक्षा जास्त सोबत असतील, मला नक्की आता आठवत नाही आहे. पण मी एमध्ये आल्यानंतर 5 वर्षामध्ये ते बहुधा गेले असावेत, काय आठवत नाही मला नक्की. त्याच्यामुळे त्यांना गॉड एरिक म्हणत असत. त्याचं कारण ते 11व्या पायरीवर त्यांचा विशेष भर असायचा आणि परमेश्वराची संकल्पना, परमेश्वराला सरेंडर जाणे, परमेश्वरावर सोपून ठेवणे, 3री पायरी, ह्या सगळ्याबद्दल ते सातत्याने बोलत असत, स्वतःचे अनुभव सांगत असत आणि प्रपोगट करत असत की आज आपण अल्कोहोलिक सनासमध्ये आहोत ते देवाच्या इच्छेने, देवाच्या कृपेमुळे आहेत. त्यामुळे देव ह्या विषयावरती ते खूप बोलायचे. त्याच्यामुळे अर्थातच अज्ञेयवादी आणि नास्तिक असलेल्या मंडळींना ते आवडायचं नाही इत्यादी. पण त्यांना गॉड एरिक असं म्हटलं जात असे. आणि त्यांचा कॉन्ट्रीब्युशन अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये म्हणजे त्यांनी शेअरिंग केलेलं आहे. सर्व्हिस स्ट्रक्चरमध्ये ते काय, का तेव्हा खरंच सर्व्हिस स्ट्रक्चर नावाचा प्रकार नव्हताच, कारण हे नव्हतं, GSO नव्हतं, झोन किंवा एरिया कमिटी वगैरे प्रकार पण नव्हते. जे काय होतं ते क्लिअर रोडला भायखळ्याला एक इंटरग्रुपचं ऑफिस असायचं आणि ते जे 24 आपलं ते ऑफिस आवर्समध्ये चालू असायचं. त्या चर्चच्या आवारामध्ये एक जागा दिलेली होती चर्चने, आणि तिथं पुस्तकं वगैरे विकली जायची. मराठी पुस्तक तेव्हा जेमतेम होतं, मला वाटतं, काय आठवत नाही मला, होतं जे मराठी पुस्तक जेमतेम होतं. त्या इंटरग्रुपनेच काय पब्लिश केलेलं वगैरे. तेव्हा GSO होतं की नाही मला आता आठवत नाही, काहीच GSO नव्हतं तेव्हा. त्यामुळे ह्यांचा हे जे एरिक डी जे आहेत त्यांचा स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये काय फार संबंध होता असं मला आठवत नाही. कदाचित जाणकार माणसाने मला करेक्ट करावं, मीच कदाचित चुकीची माहिती सांगत असेल किंवा माझं अज्ञान असेल. मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी बोलतो आहे मी. पण बहुतेक माझ्या माहितीने ते सर्व्हिस स्ट्रक्चरमध्ये ते नसायचे. बाकी सेवा कार्यामध्ये ते एरवी सर्वत्र असायचे आणि जिथे बोलवले जायचं, म्हणजे पूर्वीच्या काळी तर तेव्हा तर अल्कोहोलिक सनासचे ग्रुपही कमी होते, त्याच्यामुळे महाराष्ट्रभर ते कधी गेलेले आहेत की नाही मला माहीत नाही. पण मुंबईमध्ये त्यांचा संचार सर्वत्र असायचा. ठाण्याला असायचं ते मला आठवतं, कधीतरी ठाण्याला यायचे. आता यांच्या 2 आठवणी मला ज्या आहेत त्यातली एक कटू आठवण, एक गोड. असं मला काही उत्तर सांगता येत नाही, पण देवाची इच्छा आहे त्याला मी सामोरं जातो. तर हा एक प्रसंग त्यांच्या बाबतीतलं मला आठवतो आहे. आणि दुसरा प्रसंग असा आहे की विश्वास जे नावाचे त्यांचे एक स्पॉन्सी होते. आता हे आम्हाला अण्णांनी आणि तत्कालीन सभासदांनी, विश्वनाथ गुरुजींनी वगैरे शेअरिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये एरवी बोलताना सांगितण्यात आलेला अनुभव आहे. हे विश्वास जे नावाचे सभासद होते ते पण बरीच वर्ष सोबत होते आणि ते एरिक डीचे स्पॉन्सी होते. आणि त्यांना म्हणे ते धनाढ्य होते. त्यांचं काहीतरी ते इंजिनियर होते आणि इंजिनिअरिंग फर्म त्यांची वगैरे होती काहीतरी, आणि मोठी त्यांचा बिझनेस वगैरे होता. आणि त्यांना म्हणे काहीतरी तत्कालीन मुख्यमंत्री होऊ घातलेले का असलेले अंतोलींनी काहीतरी ऑफर दिली होती की तुला मी सांगतो त्या विधानसभा क्षेत्रामधनं तू आमदारकीला उभं राहायचंस
आणि तू निवडून आलास की तुला मी इंडस्ट्रीज मिनिस्टर फॉर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र करणार म्हणाले. त्यांची काहीतरी अंतुरेंची दोस्ती होती. आणि हे सांगितल्यानंतर विश्वास म्हणे सॉलिड एक्साइट झाला, खुश झाला, वा 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 वा, छान छान, बरं बरं. पण त्यांच्या सौभाग्यवती ज्या होत्या, घरची मंडळी जी होती, त्यांनी सांगितलं हे नथिंग डुईंग, हे तू तुझ्या स्पॉन्सरला विचारलं पाहिजे. आणि मग हे जोडी जी आहे ते एरिकच्या घरी एका एरिकला भेटायला गेली. एरिक दादा हे आपले रॅप्टॅकॉस ब्रेट कुठे भायखळ्याला कुठली कंपनी जे हॉस्पिटलचे आहे, रिचर्डसन क्रुडासमध्ये ड्राफ्ट्समन होते. तर विश्वासनी सांगितलं अगं तो ड्राफ्ट्समन आहे, त्याला काय कळणार ह्यातलं राजकारण आणि अमुक तमुक. तर ते बायको म्हणाल ते काय त्याला कळेल नाही कळेल मला माहीत नाही, पण आपल्याला स्पॉन्सरला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय ह्या बाबतीत घ्यायचा नाही. आणि तिचा अट्टास असल्यामुळे विश्वास आणि विश्वासची बायको ह्या गॉड एरिक यांना भेटली आणि त्यांना सांगितलं की मला अशी अशी ऑफर देण्यात आलेली आहे, तर आता मी ती ऑफर स्वीकारणार आहे. तो म्हणाला गाढव आहेस का, तुला परत दारू प्यायची कसं आल्या, हे राजकारण आपल्याला जमणारं प्रकरण नाही आहे. आणि त्याच्यामुळे तू हे अचानक जो धनलाभ बिनलाभ होणार आहे त्याच्यामुळे तू हुरळून गेलेला जरी असलास तरी मला असं वाटतं की हे तुला पुन्हा दारूकडे घेऊन जाणारं प्रकरण आहे. त्याच्यामुळे तू विचार कर आणि योग्य तो निर्णय घ्या. अर्थातच विश्वासनी आणि त्याच्या सौभाग्यवतींनी दोघांनी मिळून निर्णय घेतला की आपल्याला ह्या भानगडीत काय पडायचं नाही. मग विश्वास म्हणे अंतुलेंना नाही सांगायच्याऐवजी म्हणजे समोरासमोर नाही सांगायच्याऐवजी ते काहीतरी कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन कुठे जर्मनीला गेले. मग त्यांना सांगितलं की आता मला काय जमणार नाही इत्यादी. आणि मग ते इलेक्शन झालं, दुसऱ्या कोणाला तरी मंत्री केलं वगैरे वगैरे. पण ह्यांना धनलाभ झाला, तिथे ते जर्मनीमध्ये होते तेव्हा आणखी 2-4 देशांची कॉन्ट्रॅक्ट्स त्यांना काहीतरी मिळाली आणि त्यांचं बरं चाललेलं होतं. आणि मग यथावकाश ते पुन्हा एकदा हे विश्वास जे आहेत ते हार्ट अटॅकने वारलेले आहेत. तर अशी ही एरिकची संकल्पना सोब्रायटीमध्ये कसं जगावं कसं राहावं या संदर्भामध्ये. अल्कोहोलिक्स अनोनिमसचं लिटरेचर काय सांगतं, इतिहास काय सांगतं ते काय, त्याच्याबद्दल वेगळी मतं असू शकतात. हे करणं बरोबर नाही करणं बरोबर मला माहीत नाही, ते काय ज्याचं त्यांनी ठरवावं. किंवा पुस्तकात कुठं काय लिहिलेलं आहे राजकारणात पडू नका का पडा, ते काय त्याच्याबद्दल त्याचं त्यांनी व्यक्तिगत पातळीवरती स्पॉन्सरने सांगितलेला निर्णय घ्यावा. त्याच्यामुळे हे काय स्टँडर्ड उदाहरण आहे असातला काय माझा दावा नाही आहे. पण मी जे ऐकलं ते एरिकने सांगितलं की बाबा ही भानगडीत पडलास तर साले तू दारू पिशील, त्याच्यामुळे तू ह्या भानगडीत काय पडू नकोस, आपल्याला काही झेपणारं प्रकरण नाही आहे. तर असे हे गॉड एरिक वाशीला राहायचे. आज ते ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि त्यांचा मुलगा नंतर मग अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सभासद होता असं मी ऐकलं होतं. मी काही त्याला प्रत्यक्ष भेटलेलो नाही आहे, पण वाशी सभाच्या आकार ग्रुपमध्ये तो काही दिवस कार्यरत होता, काही दिवस ॲक्टिव्ह होता. काय त्याला अथॉरिटी होती नव्हती मला काय माहीत नाही, पण ते पुढे काय झालं त्याचं मला माहीत नाही. पण दारुड्याचा मुलगा दारुड्या सभासदाचा मुलगा दारुड्या होणे आणि सोबर होणे हे एक महाकठीण काम आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याकडे आहेत. म्हणजे सोबर झालेले पण आहेत सभासदांचे, मुलगी दारुडी झालेली मी पाहिलेली आहे. म्हणजे मी पुण्यामध्ये एके ठिकाणी गेलो होतो, त्या जुन्या सभासदाने मला त्याच्या घरी नेलं आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलीशी बोल. आणि अरे 25-30 वर्षाची मुलगी, ती तरुण मुलगी, आणि तिची डिलिव्हरी जस्ट झालेली होती आणि तिचा लहान मूल जे होतं ते कुठेतरी नवऱ्याचं राहायचं गाव होतं तिकडे होतं आणि तिथे ती आई गेली होती त्याची आणि ही झोपलेली होती. आणि नंतर मला सांगितलं की ती रेग्युलर मीटिंग करत होती, त्याच्यामुळे ती स्लीपमध्ये होती म्हणून तिला तिथे घरी आणलेलं होतं आणि इत्यादी इत्यादी. मग मी म्हटलं अरे असं मला काय गांगरल्यासारखं झालं एकदम त्याने अचानक हे सांगितल्यामुळे. तरी पण मी आपलं धीर करून आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे स्टोरी. दारू कशी पिऊ नये आणि तशी दारू प्यायला लागल्यावर धुलाई झाल्यावर अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये यावं. त्यामुळे मी आपली माझी स्टोरी सांगितली. ती स्टोरी सांगितल्यावर ती पण ढायमोकून रडायला लागली. मलाही एकदा भरून आलं. माझ्याबरोबर 1-2 ए मेंबर होते, त्यांनी मला सावरलं. मग तिच्या बापाने त्या पोरीला सावरलं वगैरे वगैरे. तर मग नंतर मला कळलं की आता ती सोबर आहे की नाही मला काही कल्पना नाही. तर विषय असा आहे की सभासदाचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा अल्कोहोलिक होते तेव्हा त्यांनी एमध्ये येऊन सोबर राहणं हे कधी किती वेळा शक्य आहे आणि किती वेळा शक्य नाही आणि काय झालं आहे त्याचं माहीत नाही. आपले अरुण टी नावाचे सभासद होते, त्यांचा मुलगा दारू पिऊन वारला.
पण एमध्ये तो आला की नाही मला माहीत नाही. त्याच्यानंतर आपले मुकुंद म्हणून होते ठाण्याचे, त्यांचा मुलगा वारलेला आहे. सोबत असलेले जोडी बऱ्याच आहेत, आई बाप आणि मुलगा असे त्यांचे जोड्या बऱ्याच आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला काय म्हणजे त्यांची ॲनॉनिमिटी ब्रेक होऊ नये म्हणून मी काही त्यांची नावं सांगत नाहीत. पण सोबरही आहेत आणि सोबर न राहू शकलेली पण मंडळी बरीच आहेत. तर हा विषय निघाला, त्याचं कारण एरिक यांचा मुलगा ए मेंबर आहे ह्या विषयावरून निघालेलं. तर माझ्याकडे ही तुटपुंजी माहिती आहे एरिक डीनची, पण यूट्यूबवरती आपण टाकतो आहे. माझ्याकडे जे काय आहे खजाना जो आहे तो इतरांपर्यंत जावा किंवा हा पब्लिक डोमेनमध्ये यावा हा मुख्य हेतू आहे. त्यामुळे ही ऑडिओ ऐकून झाल्यानंतर तुम्ही तिथे सबस्क्राईब करा, लाईक करा, बटन अंगठा असतो आपला तसा तो लाईकचं बटन दाबा आणि कॉमेंट्स करायचे असतील तर तिथे कॉमेंट्सला एक जागा तिथे बोट लावलं की तिथे येतं, तिथे तुम्ही इंग्रजी मराठीमध्ये कॉमेंट्स करू शकता, माझ्यापर्यंत पोचतील. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय बदल हवा आहे वगैरे आपल्याला कळेल. माझा ईमेल आय डी मी नेहमी सांगतो SHREEDHARM25@gmail.com. माझा मोबाईल नंबर मी काय पब्लिकली सांगत नाही, पण ज्यांना माहिती आहे ते कोणाकडनं तरी माझा मोबाईल नंबर घेऊ शकतात किंवा GSOचा नंबर तुमच्याकडे असेल GSOला फोन करून विचारा, तो माझा नंबर मिळेल. मला एक व्हॉट्सअपवरती ऑडिओ पोस्ट टाका, मी अमुक बोलतो, अशा अशा विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे किंवा हे तुम्हाला सांगायचं आहे, ऑडिओ पोस्ट टाका. मग मी माझ्या सोयीसवडीनुसार तुम्हाला मी फोन करीन. कारण आता मी आहे 65 वर्षाचा, त्यामुळे मी दुपारी ढाराडूर झोपतो, रात्री पण झोपतो. त्यामुळे रात्री उशिरा जास्त मला फोन केलं तर माझे झोप डिस्टर्ब वांदे होतात. त्याच्यामुळे कृपा करून वेळी अवेळी फोन करण्याच्या ऐवजी बरं अनोळखी नंबर फार असेल तर ते हल्ली काय बँकेचे काय OTP मागतात किंवा फ्रॉड मागतात, त्यामुळे ते कळत नाही, स्पॅम दिसतं. तर ते मी काय तंत्रस्नेही नसल्यामुळे मला त्याच्या लक्षात येत नाही, गोंधळ होतो. त्यामुळे डायरेक्ट फोन करण्याच्या ऐवजी व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, माझा नंबर शोधून मिळाल्यानंतर मग मी तुम्हाला फोन करतो. ठीक आहे, चला. ईश्वर एरिक डी यांच्या आत्म्याला शांती देव. आणि आजचा विषय होता एरिक डी, वाशी, नवी मुंबई. तारीख आजची आहे 24 नोव्हेंबर 2024. ओके, थँक यू. गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स वी कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स वी कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. आता इथून पुढे एरिक डीनच्या आवाजामध्ये त्यांची शेअरिंग येईल. जुनाट शेअरिंग आहे, जुनं नाही, जुनाट शेअरिंग आहे. त्याच्यामुळे कानामध्ये बुचं घालून प्लग घालून व्यवस्थित शांतपणे ऐकलं तर ते छानपैकी ऐकायला तुम्हाला येईल. ओके, ओव्हर. थँक्यू. वन डे ॲट अ टाईम. नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत एरिक डी, वाशी समूह. एरिक डी यांच्याकडून 12 स्टेप प्रोग्राम वरती बोललेले आहेत ते ऐकणार आहोत. ही मीटिंग 20 मार्च 1988 रोजी मुंबईमध्ये झाली होती. या मीटिंगचे रेकॉर्डिंग ऑडिओ कॅसेट वरती भिवंडीचे श्रीधर एम यांच्याकडे होती आणि त्यांनी ती कॅसेट जतन करून ठेवली होती. या श्रीधर एम यांच्याकडून मिळालेल्या कॅसेटचं MP3 मध्ये कन्वर्ट करण्याचं काम मी करतोय. माझं नाव केदार के. आता आपण ऐकूया श्रीयुत एरिक डी, वाशी समूह, 12 पायऱ्यांचा कार्यक्रम. ऐका.
I did not come and I couldn't believe that I would be one day speaking on this subject. The power of God is so wonderful. When you coming up, let me assure you that very least I have been. And here I am, he will be provided, he lets go, and God will. It's a very simple process, as I said. One must be willing to take it. There is no one put here in the meeting room that these steps are not necessary. Don't take them now. If someone tells you this, then he or she is your enemy. He is not your friend. Keep away from the label. I am telling you this because of my little experience in our technology. Even during the food, just only for meeting, staying away from the world for a few months, and then they look at me. What is the result of your research? You know the answer right. That is done to show me look out of the way. But they wasn't ready. Away from the boss today. Now why do you need it? You were just to find out. And that's why the secretary group, we have to sponsor, take yourself a good sponsor from the very beginning. It's possible from tonight. And ask to guide you on this day. As Amin said, our disease is physical, body, mind and soul. And 380, it is a spiritual disorder. I feel very sad today that people inside AA and outside have not recognized Alcoholics Anonymous as God's mightiest wonder and sign of the 20th century. It is so full of spirituality that people spiritually committed should by instinct have known what they need in Alcoholics Anonymous. And so many people come forward. Well, it's not anything great. It is like a very good step. And it is such a privilege to speak on this first step. That has transformed my life from the gutter to where to be before you. It is that miracle, the wonder of recovery from addiction. But the first thing the alcoholics have to do is to admit that I have a problem and that I cannot do anything about the problem. I am helpless. And this takes place first in the step. But the pity because you want to me to talk in Hindi, I cannot do it with exact words. I would be very happy myself to talk in Marathi because I know most of you know Marathi. I think cannot. I cannot do it with my right to speak. I open my mind. But the first step, we are ready to the powerless over alcohol, then our lives have become unmanly. That means I admit to myself that I am powerless over the drug, over the chemical alcohol, as well as I am powerless over me. My drug problem is a powerful metaphor for my entire existence. I am a kind of person who has an unpredictable urge to drink as well as an unpredictable urge to evil. Remember what Amit told us just now? That's the problem of the poet. That you went back to the bottom without knowing the reason. And once you admit it, you are ready. And I am powerless not only over alcohol but over every area and aspect of my life and living. You have won more than 75% of the car. And you like, if you are really sincere, I'm ready. If you finish to alcohol here, I'm ready. So admit it. Come. I will tell you some very prayer in your heart along with me. From God, please help me. Because now, you will suggest to us, they are strong enough
vacuum that is created by the ignition of my body. Step number 2, you will believe that the power greater than ourselves will be similar to time. What is the understanding? God did not want to exclude anybody else. You or he, a Hindu, Muslim, Jew, Christian, what is it? And even the devil himself, he is here now. And he will take care of the thinking problem. He doesn't claim to be the power greater than us. What greater body he comes. Even if you do exactly, come, and then the Savior came to believe that the power greater than ourselves could stop our thinking. Now you must find out why the word alcohol is only in the first half of the vodka and the remaining 11.5% deal with our interior life. It's not given as a mixture of the alcohol is a very smart, very dirty. You have to ask this question. Why is God? Which one of those the remaining set? What is spoken about? And then you take it and hold it up and all the others. One is means unable to us out of the six of the body, mind and soul. And that is means total health of the body, mind and soul. And only God can do that. No one can. अपना कॉन्सेप्ट अभी मीटिंग को आने के अपना हजरत जिंदगी पूरा बदल के कई बदल के लिए मतलब हमने आया भी सुना और उसके बाद की सुना देखा और सब दोस्त देखा नहीं हो गया ठीक सब आने को क्या देना लोग अपना भी देखा उसको एक्चुअली I don't know if I have got all. What? I will tell you what I want to go on the result. He hated what? अपने को बोल रहा मतलब को कभी नहीं माना पर ऐसे उसे दारू बंद हो वो भी नहीं दिखता और उसे आपको दिसंबर का रात को नहीं दिखा हो क्योंकि वो डॉक्टर साहब के ऊपर उनको आदम जाने के जाना पड़ेगा तो रात को वो बंदी आप कह दो अब देखो क्या भगवान जी ने खाली आदम मैंने आज की अपनी गलती इधर बात क्या हमने इसमें दूसरा है खाली आदम और उसका इफेक्ट है वो आज इफेक्ट जब उसका दुनिया भर इफेक्ट दूसरा अंदर की बात उन्होंने एक सोसाइटी का इसमें आज हम लोग है नो गॉड नो ड्रिंक नो एयर नो फायर ग्रुप हम लोग का हम लोग नहीं देखना है तुम लोग गॉड संपर्क and I'm so happy I was here at the start of the show and today I'm so happy to show of you and the wife, the stewardship of Stanley, Anil, Rory and the few others I think are in nature are not taking the name how beautiful you are the video to look I'm so happy of George, Father, Rory and so if you are convinced now that God and God alone can help us कितना क्या कितना पता है अच्छा बताइए अभी आपके हाथ में रास्ता जिंदा और जिंदगी छोड़ता over the care of God as we understood Him पूरा दिन तेरा so how can we expect good conduct to flow from me when the very source is for Him मेरा दिल काला है अब वो सारा दिन से मेरा अच्छा का एक कैसा मारा है अच्छा कैरेक्टर आने को एक दिल साफ कर देगा so that his source must be changed and therefore can you change it
committed. Can the doctor can still work for me? No. So I give this will of mine over divine. The will is the master of the heart. And my life. अगर पूरा जिंदगी के बता आपके हाथ में देता हूँ, मैं कुछ नहीं कर सकता हूँ। अभी एक बहुत सारे बताया ऐसा करते हुए उससे आगे की कोई अंकित भाई ने बताया कितना आगे कोई उसके लिए किया। यह बिल्कुल समझ सकता है सब आगे को पूरे अनमेट नहीं था। Can the doctor do? Can the psychiatrist do? Can the priest do? This is not. So we have got you. Now unmet this nest for me. And he actually gets me now back into my home and into society and in my life. That is the meaning of this very step. I gave a decision now tonight. Ladies and gentlemen, this is a step of self-surrender. And if you might also try this step as you are expected to do it all along. You will see that this is a turning point in your life and in your husband and yourself. Because as soon as an alcoholic surrenders in this step, something happens inside. There is a personal transaction taking place between the alcoholic and God. It's a very secret thing. It's a very individual thing. And when it happens to you, you will know it. But if the real work of God in the heart of the alcoholic, just as the psychiatrist helps us in the hospital and we so proudly say, trying to help me, why would we come and say proudly here? No, God has helped us when we surrender His life and our will over the God. You know, great spiritual writers, they say, when an alcoholic surrenders, God touches every heart in heaven to listen to the alcoholic. So much is done that. We must learn as a one. एक मिनिट, माफ करा, हे रेकॉर्डिंग इथपर्यंतच आहे. पुढील रेकॉर्डिंग काहीच ऐकू येत नसल्यामुळे स्थगित करण्यात आलेले आहे. आपण ऐकत होतात एरिक डी यांच्याकडून 12 स्टेप प्रोग्राम, पण रेकॉर्डिंग खंडित झालेले आहे. माफ करा.